तर पुन्हा एक मिनी ब्लॉग. आज आपल्याकडे जॉब होता कान्य हॉस्पिटलचा आणि हो जॉब आहे ना आपल्याला अर्जंटमध्ये करून देणं होतं, म्हणजे आजच कंप्लीट करून द्यायचं होतं. त्यानंतर नाही सगळ्यात पहिले मटेरियल वगैरे आणून ठेवलं होतं. त्यानंतर मटेरियल चेक करून घेतलं. डॉक्टर साहेब सोबत होते, त्यांना पण विचारून घेतलं की सर हा लोगो कुठे आहे, हा पेस्टिंगचा मॅटर कुठे आहे, सगळं व्यवस्थितपणे विचारून घेतल्यानंतर आपण आपलं काम चालू केलं. ते म्हणे की बाबा नाही का एकदम प्रोफेशनल करा, थोडा टाईम पण लागला तर चालतो. म्हणलं ठीक आहे सर, काय विषयच नाही, तुम्हाला कामात काही वाद भेटणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांचं ऑनलाईन पण होतं भरपूर काही, व्हॉट्सअप लोगो ते पेस्टिंग छोटे छोटे नाही का. तर सगळ्यात पहिले समोरचं आपण वन साईड कंप्लीट करून घेतलं, कारण नाही का समोर आहे ना भरपूर टाईम लागतो, पालकवरती काम करावं लागतं. आतलं पण वन साईड कंप्लीट केलं होतं आणि समोरचं पण वन साईड कंप्लीट केलं होतं हे बघा. त्यानंतर पालक सरकून घेतला आणि सेम मॅटर इकडे होते पण थोडे वेगळे होते. त्यानंतर ते पण पेस्टिंग केलं. त्यानंतर आलो आतमध्ये. सर म्हणे बाबा आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही आतमध्ये पेस्टिंग करून घ्या, नाही का पुन्हा मिसमॅच व्हायला नको. म्हणलं ठीक आहे सर. पुन्हा आतमध्ये आलो. पुन्हा आतमधले सगळे लोगो वगैरे पेस्टिंग करून म्हणजे स्क्रूमध्ये फिटिंग करून ओकेमध्ये त्यांना दाखवून दिलं. सर बोलले ओके, काय विषयच नाही. त्यानंतर थोडं एक दोन मॅटर कमी पडले होते आपल्याकडे, म्हणजे चेक करताना विसरले होते पोरं. त्यानंतर नाही का ते मॅटर वगैरे म्हणलं ठीक आहे मार्किंग वगैरे करून घेऊ. त्यानंतर पुन्हा ते मॅटर घेऊन येऊ दुकानून, मग नंतर लावून देऊ. तसं आपलं पूर्ण जॉब तर पूर्ण फायनलच झालं होतं. आता काही विषयच नव्हता, फक्त एक एच आणि 2 आय राहिले होते आणि आयवरचे डॉट. हे बघा पूर्ण फायनल झालेलं आहे. त्यानंतर बाहेरचा पण पूर्ण फायनल झाला होता, पालक वगैरे काढून टाकला नाही का. सर म्हणे ओके, काम एकदम प्रोफेशनल केलं होतं आपण, कामात काही वाद नाही, नाही का. सरला दाखवून दिलं सगळं. सर म्हणे ओके ठीक आहे, थँक्यू. मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. थँक्यू सो मच आपल्या यूट्यूब चॅनल